नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास मालिकेचा आजच्या भागात आपण बघणार आहोत की इकडे श्रीनिवासचा मृत्यू दाखवलेला आहे। तिथेच लक्ष्मी खूपच तडपडते आणि श्रीनिवासचे आणि तिचे बघितलेले स्वप्न अपुरेच आहेत। जसं की मिडल क्लास फॅमिलीमध्ये घराचे सगळ्यात मोठे स्वप्न असते, तसेच श्रीनिवासचे पण घराचे स्वप्न अपुरेच आहेत। भावनाचे लग्न बाकी आहे आणि आनंदीच्या शिक्षणाची पण जबाबदारी बाकी आहे। तर तिथे लक्ष्मी रडत रडत निवास जवळ सांगताना दिसते आणि निवासची बॉडी ICU मध्ये असते आणि तिथेच भावना, हरीश, जान्हवी, संतोष, वीणा, सिद्धू सगळेच जमलेले आहेत। सगळेच लक्ष्मीला खूप समजावतात की निवासला डॉक्टरांनी मृत घोषित केलेले असते, पण लक्ष्मीला खूपच अस्वस्थ होतं आणि खूपच ती रडत असते। तर तिथेच संतोषचे काही वेगळंच चालू असतं। तो म्हणते की ठीक आहे, त्याला काहीच वाटत नाही आणि आपलं एकच चालू असतं। तिथेच वीणा त्याला खडसावून सांगते की तुमचं काय चालू आहे, तुम्हाला काही कळतं का? इकडे बाबांना असं झालेलं आहे आणि तुम्हाला पैशांचे सुचलेले आहे। आई बाबांनी आपल्यासाठी काय काय केलं आणि कसं केलं हे तुम्हाला कळत नाहीये का? तर असं म्हणत त्याला ती रागवत असते, पण संतोषला काहीच फरक पडत नाही आणि तो म्हणतो की ते त्यांचं कर्तव्य आहे आणि ते तुला नाही कळणार। तसं वीणा म्हणते की तुम्हाला पण एक मुलगा आहे हे लक्षात ठेवा, हे तुम्ही विसरू नका। म्हणजेच की जसे तुम्ही वागतात तसेच तुमचे मुलं पण तुमच्यासोबत वागतील, असे संतोषला ती समजावते। काहीच फरक पडत नसताना तो त्याच्यासारखा पैसा पैसा करत असतो आणि तिथून निघून जातो। तर तिकडे सिद्धू हा लक्ष्मीचा मुलासारखाच पुढे पुढे करत सगळीच मदत करतो आणि धावपण सुद्धा करतो। तर तिथे हे बघत भावना खूपच भारावून जाते आणि भावनाच्या मनामध्ये सिद्धूसाठी जागा निर्माण होते। तर इकडे हा सगळं सायको जयंतचे वेगळेच चालू असतं। त्याला जान्हवीला सोडायचे पण नाही आणि तिला त्रास पण द्यायचा आहे। मग त्याने हातातला काचीचा ग्लास फोडून घेतलेला आहे आणि हातातून रक्त वाहत असताना बोलत असतो की जान्हवी, मी तुला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही, आणि असं म्हणत त्याने रागामध्ये वाढ झालेली आहे। तर मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की खरंच निवासचा मृत्यू झाला आहे का, आणि लक्ष्मीची अस्वस्थतामुळे निवास मृत्यूच्या दारातून परत येतो का? हे सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।